चला तर मग आनंदी जीवन प्रवासात सकारात्मक पालकत्व हाही एक महत्त्वाचा घटक आहे हे समजून घेण्यासाठी मी अंगणवाडी सेविका सुनीता बोडे आणि माझ्या मदतीसाठी नीतूताई आज आम्ही पालक सभा घेण्याचे नियोजित केले. पालकाची यादी करून मदतनीसताई यांच्याजवळ दिली आणि पालक सभेला पालकांना आमंत्रित करण्याची मदतनीसताई प्रत्येक घरी जाऊन पालकांना सभेसाठी उपस्थित राहण्यास आमंत्रित केले. पालक सभेच्या दिवशी नियोजित वयोगटातील 2 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पालक सभेला उपस्थित राहिले. प्रथम सर्वांचा परिचय देण्यात आला. सभेमध्ये तुमच्या बाळाची वाढ व विकास एक आदर्श पालकत्व म्हणून कशी जबाबदारी पार पाडावी त्याविषयी संवाद साधला व नंतर पालकांकडून बोटांचे ठसे घेऊन ही ॲक्टिव्हिटी करण्यात आली. मी माझ्या बाळाला कसं वाढवतो, त्याला कशी संधी देतो, त्याचा कसा अनुभवतो त्याबद्दल व्यक्तिमत्व घडत जातं. हे फक्त लहान वयापुरतं मर्यादित नसून तर तो मोठा होतो तरी त्याच व्यक्तिमत्वाचे पैलू पुढे होऊन विकसित होतात आणि म्हणून लहान वयातच पालकत्व निभावताना मी कसं वागलं पाहिजे, पालकत्व म्हणून कशी चालना दिली पाहिजे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. यासाठी आपल्याला थोडं बघायला पाहिजे की मुलाची वाढ होते की नाही. वाढ म्हणजे काय की तो आपल्या शरीराचे वाढलेला दिसतोय की नाही, हातापायाची उंची वाढलेली दिसते, डोक्याचा घेर वाढलेला दिसतो. ही सगळी वाढ नैसर्गिक आहे जी सगळ्या बालकांमध्ये दिसून येते आणि ज्या मुलांमध्ये ही वाढ दिसून येत नाही त्यांना काही समस्या असू शकतात असे मानले जाते. त्यासाठी मदत आणि मार्गदर्शन घ्यावे लागते. पण विकास हा वाढीपेक्षा थोडा वेगळा आहे. तेथे पालक म्हणून आपला अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. विकास हा मात्र वेगळा का असतो कारण ते पालकत्वावर अवलंबून असते. विकासाला आपण चालना देताना नक्की काय करायचं काय तर आपण या विकासासाठी बाळामधल्या ज्या काही क्षमता, त्याची जे काही कौशल्य आहे ते वाढवण्यासाठी आपण त्याला मदत करायला पाहिजे. आणि ही मदत कशी करायची तर त्याला संधी देऊन. आणि ही संधी द्यायची कशी तर ती संधी देताना आपण सर्वात प्रथम 3 वर्षानंतर त्याला अंगणवाडीत नेतो. ही सुद्धा एक प्रकारची संधी आहे. ही संधी बाळाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करते. तरच त्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देता येणार. प्रत्येक वयानुसार विकासाचा भाग हा बदलत जातो. वयानुसार लक्षणे बदलतात, लक्षणानुसार विकास बदलतो. तुम्ही खेळायला संधी दिली पाहिजे, पडायला संधी दिली पाहिजे, बॉलसारखे साहित्य दिले तर विकास हा होणार आहे. संधी विकास हा होत असते. संधी आपण छोट्या छोट्या गोष्टीतून दिल्या पाहिजे. अशी संधी दिल्यावर खऱ्या अर्थाने विकासाला चालना दिली असे म्हटले जाते. आपण बाळाकडून ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या पाहिजे जेणेकरून त्याचा मेंदूचा वापर करणे त्याला समजेल. पालक सभेला उपस्थित राहण्याबद्दल पालकांचे आभार मानते. धन्यवाद.